नमस्कार, मी श्वेता पाठकरगडे. रेसिपी आणि बरंच काही या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण गाजराची पुरी जी अत्यंत टेस्टी आणि अप्रतिम चवीची आहे ते करणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर गाजराची पुरी बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 4 गाजर स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. तर आता हे गाजर आपल्याला खिसून घ्यायचे आहेत. तर त्याकरता मी बारीकच खिसणी घेतलेली आहे. खूपही मोठ्या खिसणीने गाजर खिसायचं नाही. तर छोट्या खिसणीने मी संपूर्ण गाजर खिसून घेतलेला आहे. तर आता आपण पुढची कृती पाहूया. तर सुरुवातीला मी एका पॅनमध्ये 2 ते 4 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे घालते. जिरे छान तेलामध्ये फुललं की आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा तीळ घालायचे आहेत. तर तिळामुळे पुरी खाताना दाताखाली जो तीळ येतो तो खूप छान लागतो, म्हणून यामध्ये 1 चमचा तीळ घालायचे आहेत. त्याचबरोबर मी 1 चमचा लसूण ठेचलेला घातलेला आहे. आणि आता हा लसूण आपल्याला तेलामध्ये छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर हे पहा, 1 मिनिटानंतर लसूण छान गोल्डन ब्राऊन कलरवर आलेला आहे. आता याच्यामध्ये मी संपूर्ण खिसून घेतलेलं गाजर घालत आहे. तर आपली तिळाची आणि लसणाची जी फोडणी झालेली आहे तर ती गाजराला संपूर्ण लागण्यासाठी गाजर पॅनमध्ये संपूर्णपणे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता गाजर फोडणी छान मिक्स झालेली आहे. तर याला हलकंसं सॉफ्ट करण्यासाठी मी 1 ते 2 मिनिट याला वाफ देते. तर 2 मिनिटानंतर आपल्या गाजराला छान अशी वाफ बसलेली आहे. आता हे पुन्हा आपण छान असं मिक्स करून हलवून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. आता आपल्याला गाजर एकदम मऊ करून घ्यायचं आहे, म्हणून मी मीठ घालते. 1 चमचा हळद घालते. गरजेनुसार लाल तिखट घालायचं आहे. याला आता हलवून घेत आहे मी. आणि याला मी पुन्हा 5 मिनिटासाठी एकदम मंद गॅसवरती वाफायला ठेवते. तर 5 मिनिटानंतर आपण पाहू शकतो गाजर एकदम सॉफ्ट झालेला आहे. म्हणजे पुरी बनवताना अजिबात आपली पुरी फुटणार नाही किंवा चिरणार नाही. तर गाजर अतिशय मऊ झालेला आहे. तर याला आणखीन छान टेस्ट येण्यासाठी मी याच्यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला घालत आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रससुद्धा यामध्ये घालू शकता. पुरीला खूप छान टेस्ट येते. त्याचबरोबर याच्यामध्ये आता कोथिंबीर घालायची आहे. मिश्रण छान हलवायचं आहे. मिक्स करून गॅस बंद करून याला मी खाली काढून घेते. तर आता हे मिश्रण एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे. जेणेकरून या बाउलमध्ये आपण हे सर्व मिश्रण काढून घेतल्यानंतर मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पुरी पटकन बनवता येते. तर गाजराचं मिश्रण या बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे. तर हे आता आपल्याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर आता गाजराचं मिश्रण थंड झालेलं आहे. याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा हरभरा डाळीचं पीठ घालत आहे आणि मी 1 वाटी कणिक घेतलेली आहे. तर सुरुवातीला याच्यामधील मी अर्धी वाटीच कणिक घालणार आहे. आणि आता या पिठाचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. तर गाजर आपला अतिशय सॉफ्ट झालेला आहे. याच्यामध्ये आपण पटकन हरभरा डाळीचं पीठ आणि अर्धी वाटी कणिक घातलेली आहे. तर आता मी उरलेली अर्धी वाटी संपूर्ण कणिक घालते. म्हणजे मी 1 वाटी कणिक आणि मोठे 2 चमचे हरभरा डाळीचं पीठ घातलेलं आहे. आणि याला अगदी हलकंसं गरजेनुसार मी हातावरती थोडंसं पाणी घेऊन याचा एक घट्ट गोळा मळून घेणार आहे. आपण नॉर्मल पुरी करताना जेवढं घट्ट असा गोळा मळून घेतो कणकेचा, त्याच पद्धतीने या गाजराच्या सारणाचा सुद्धा आपल्याला असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. 5 मिनिट याला मी छान असं एकजीव होईपर्यंत मळून घेते. आणि 5 मिनिट आपल्याला झालेले आहेत. गोळा छान मळून झालेला आहे. आता याला मी 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवते. तर 15 मिनिटानंतर पीठ छान मुरलं जातं, त्यामुळे आपल्याला हे 15 मिनिट झाकून ठेवायचं आहे. आता यातील एक हलकासा गोळा घेते मी आणि आता आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी लाटताना तुम्ही पाहू शकता याला तेलाची किंवा पिठाची अजिबात गरज लागत नाही. अगदी पटकन पुरी लाटली जाते, पण तितकीच
खाण्यासाठी सुद्धा अतिशय टेस्टी आहे, अजिबात गोड लागत नाही। या पद्धतीने तुम्ही पुरी करून नक्की पहा। इथे पुऱ्या तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं। तेल याला कडकडीत गरम लागतं, तर हाय फ्लेम वरती आपल्याला ही पुरी नाही तळायची। तर तेल मी अगदी कडकडीत करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मी लो टू मीडियम वरती या पुऱ्या तळून घेते। तर तुम्ही पाहू शकता कढईमध्ये अगदी पटकन पुरी टम्म एकदम अशी फुगलेली आहे। तर पुरी आता मी साईडला घेऊन यातील तेल निथळून पुरी मी साईडला काढून घेते। तर खूप छान अगदी एकदम टेस्टी अशी ही गाजराची पुरी लागते। तुम्ही घरी करून नक्की पहा आणि मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका। तर ही गाजराची पुरी इतकी सुंदर होते की याच्यासाठी आपल्याला इतर चटणी, सॉस किंवा दही याची कशाची सुद्धा गरज भासत नाही। तर या पद्धतीने आपल्या संपूर्ण गाजराच्या पुऱ्या बनवून तयार आहेत। तर ही गाजराची पुरी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर आपल्या रेसिपी आणि बरंच काही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।